आत्मवंदन सगळ्यांना खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये. खूप खूप हृदयापासून प्रणाम सगळ्यांना. फोटो दिसतोय का बाबाजींचा? मी आज पुस्तक ठेवलं माझं. दिसतंय? ते मला ते मला इच्छा होती की ते सगळ्यांना दिसावं. आणि हा, इथे ठेवते. हे ते युनिफाईडचं पुस्तक आहे, जेणेकरून सगळ्यांना ते दिसावं आणि त्या पुस्तकाबद्दल सगळ्यांकडून पुढे जाऊन सगळ्यांनी ते वर्कशॉप अटेंड करावं, सगळ्यांनी त्या पुस्तकाची माहिती घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. आणि अ, ती माझी इच्छा आहे आणि ती बाबाजींच्या चरणी अर्पण केलेली आणि बाबाजी बरोबर ती पूर्ण करतील. तर आज माझ्या हातामध्ये हिंदी कॉपी आहे महावतार बाबाजींची आणि ती इंग्लिश कॉपी आहे. तर मला आज असा मेसेज येतोय की ह्यातलं एक थोडंसं वाचून दाखवायचंय त्याच्यामध्ये. तर मी नक्की एक छोटासा पॅरेग्राफ वाचू आणि लगेच आपण आज ध्यानाला सुरुवात करू. आज अमावस्येची ऊर्जा आहे आणि त्यामुळं आपण ध्यान नक्की आज व्यवस्थित छान पूर्ण सरेंडर होऊन शरण जाऊन अशा पद्धतीने आपण आज ध्यान करू. तर बाबाजींचं जो हे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचं एकदा मी नक्की जसं मी आधी सांगितलं पुस्तकाबद्दल नक्की माहिती देईन, पण काही गोष्टी अशा आहेत या पुस्तकात की ज्या वाचल्यानंतर आपल्याला खूप हलकं वाटतं. की खूप प्रश्न आता बरेच जण विचारतात असं का होतं, असं का होतं. मी सांगते सुद्धा काच मागे फिरलं ना की भयानक त्रास होतो. का त्यापेक्षा जी परिस्थिती आहे ती आपण स्वीकारली तर ती आपल्याला सोपी जाते. आणि म्हणून सगळे सांगायचे की जे आहे ते स्वीकार करा, कारण आपल्या आउट ऑफ कंट्रोल काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला त्याचं उत्तर मिळवणं थोडा वेळ लागतो. त्याच्यासाठी आपण साधना करून आपल्याच पद्धतीने आपण त्याचं उत्तर मिळवू शकतो. पण जर का म्हणत बसलो तर मग मात्र आपल्याला त्याचे उत्तर मिळेल का नाही आपल्याला शंका आहे. म्हणून आणि वेळ पण खूप जातो, त्याच्यात एनर्जी जाते. त्यामुळे आहे ती परिस्थिती ऍक्सेप्ट करून त्याच्यावर आपण जर काही करू शकत असू तर नक्की करू. तर एक पॅरेग्राफ वाचून दाखवते बाबाजींच्या एक 7वा आठवडा. एक आठवडा एक एक आठवडा एक धडा असं त्याची प्रॅक्टिस करायची आहे या पुस्तकामध्ये. तर मी डायरेक्ट 7व्या आठवड्यावर जाते, कारण पहिलं खूप मोठं आहे, त्याला एक एक समजून घेणं गरजेचं आहे. पण मला 7व्या आठवड्यामधला जो लिहिलेला आहे की विचारो का सुधार असा म्हणून ते एक धडा आहे. तर मला तो खूप आवडतो, कारण मला जेव्हा कधी असं वाटतं ना की का, त्यावेळेस मी या धड्यावर येते. का हा प्रश्न पडला की मी या धड्यावर येते आणि मग का प्रश्न निघून जातो आपोआप. तर एक फक्त मी पहिले 2 पॅरेग्राफ वाचून दाखवते. 7वां सप्ताह विचारों का सुधार. प्रत्येक रचना का आरंभ एक विचार से होता है. किसी भी चीज का विचार वास्तव में वह चीज है, बस केवल अति सूक्ष्म कंपन के स्तर पर. ब्रह्मांड में हर चीज का प्रारंभ सृष्टि के बारे में ईश्वर के विचार से ही हुआ है. नीट लक्ष द्या मी काय सांगते ते, म्हणजे आपल्याला कळेल की बाबाजींनी काय सांगितलं, इथं काय काय सांगायचा प्रयत्न केला. आवाज येतो? विद्यार्थ्यांनी लिहिला आवाज येत नाही. आवाज येत नाहीये माझा? विद्यार्थी हा येतोय ना? हा, शिवानी मला असं केलंय. विद्यार्थी एकदा चेक करा. हा, तुमच्या साईडला चेक करा, कदाचित नेटवर्कला प्रॉब्लेम असेल काहीतरी. ब्रह्मांड में हर चीज का प्रारंभ सृष्टि के बारे में ईश्वर के विचार से ही हुआ है. आप सबसे प्राथमिक अर्थ में ईश्वर का एक विचार है. लक्षात ठेवा, आप म्हणजे आपण सगळे. सबसे प्राथमिक अर्थ में, सगळ्यात पहिला जर आपण अर्थ काढला तर आपण सगळे कोण आहोत? ईश्वर का एक विचार आहे. ईश्वराने एक विचार तयार केला की मी सृष्टी निर्माण करेन आणि सृष्टी निर्माण झाली. ठीक आहे. मग आपण त्या सृष्टीमधले आपण किडेमुंगी वनस्पती प्रत्येक रचना, म्हणजे हा जो लॅपटॉप कॉम्प्युटरवर आपण बोलतोय, हा कॉम्प्युटर सुद्धा, आपण जिथं बसलोय तो टेबल असेल, म्हणजे हे सॉरी खुर्ची असेल, बेड असेल, खाली बसलो असो, वर फॅन असेल, एसी असेल, ही प्रत्येक रचना ईश्वर का एक विचार है. बल्कि आप उस अद्भुत उत्तम विचार का हिस्सा है जिसने सब कुछ बनाया है.
उस विचार का एक हिस्सा होने के नाते आप भी संपूर्ण है। ईश्वर का विचार जिसने सृष्टि को जन्म दिया वह अब अविभाज्य है। उनके एक विचार में ब्रह्मांड और प्रत्येक परमाणु और आत्मा का संपूर्ण चित्र समाहित है। इसके अलावा ईश्वर अपने विचारों से उतना ही अलग नहीं है जितना आप अपने विचारों से अलग नाही है. थोडंसं हे वाक्य थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण त्यांनी असं सांगितलं की एका विचाराने सृष्टी निर्माण केली ईश्वरानी आणि त्या विचाराचा आपण सगळे भाग आहोत. आपण पण त्याच्या विचारामध्ये ना, त्यांनी ठरवलं सृष्टी निर्माण करतो, त्याच्यामध्ये ही आशा वेगळी माझ्या चेतनामधले अंश मी टाकेन प्रत्येक आत्म्यामध्ये आणि असे भरपूर आत्मे जन्म घेतील. अनेक स्त्री पुरुषाच्या वेशामध्ये किडे मुंगी असतील, वनस्पती असतील, सगळं त्यांनी निर्माण केलं. तर आपण त्याच्या विचाराचा एक हिस्सा आहोत, म्हणून आपण सुद्धा संपूर्ण आहेत, कारण आपण सुद्धा त्याचे अंश आहोत, त्याच्या विचाराचा एक भाग आहोत, असं त्याच्यामध्ये सांगितलंय. इसीलिए आप ईश्वर के साथ एक है, इसे समझने की कोई अन्य तार्किक विधि नहीं है. इस उसके जिस विचार ने हमें बनाया है, ईश्वर उस विचार के साथ संयुक्त है, एकाकार है. अपनी सबसे परिष्कृत अवस्था में आप वास्तव में वही विचार है, इसीलिए आप ईश्वर के साथ एक है. म्हणजे त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण आपल्या सगळ्यात शुद्ध अवस्थेत असतो, शुद्ध अंतःकरणामध्ये असतो, आता हे सगळं सोडून द्या, आपल्या मनामध्ये राग आहे, चिडचिड आहे, थकवा आहे, भय आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, अशा अनेक भावना आपल्या मनामध्ये आत्ता भरल्या असतील. कुठल्या कुठल्या परिस्थितीतून आपण जातोय, कुणाच्या डोक्यात काय चालू आहे, तर त्यामुळे आपण आत्ता सध्या या मायेमध्ये या सगळ्या अनेक भावनांनी भरलेलो आहे. पण त्यांनी एक वाक्य इतकं सुंदर सांगितलं की अपनी सबसे परिष्कृत अवस्था में आप वास्तव में वही विचार है, इसीलिए आप ईश्वर के साथ एक है. जेव्हा आपण शुद्ध अवस्थेमध्ये असतो, ही कुठलीही माया आपल्या भोवती नाहीये. जेव्हा आपण एखाद्या लहान मुलासारखे असतो, ज्याचं लहान बाळाचं अंतःकरण, की रडू आलं की रडायचं, मला हे पाहिजे तर मागायचं, कुणाच्या घरी गेल्यावर ते विचार करत नाही हे आपलं घर नाही. मग आई त्याला सांगते आपलं घर नाहीये, दुसऱ्याचं घर आहे, असं मागू नको. पण त्याला माहित नसतं, ते मागतं, मला भूक लागली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. कारण तेव्हा त्याला अजून ते माहित नसतं, माझं तुझं आपलं तुपलं ह्या गोष्टी माहित नसतात. त्याप्रमाणे जेव्हा आपण त्याच्या सारखं शुद्ध अंतःकरणामध्ये असतो, तेव्हा आपण त्या क्षणाला आपण ईश्वराशी एक असतो. क्योंकि हम ही वही वह विचार है जिसने सब कुछ बनाया है. हम उस विचार के बारे में सब कुछ जान सकते हैं. हम उस विचार का एक अलग पहलू मात्र नहीं है. हम ईश्वर के उस विचार में निहित हर विषय को जानने के लिए बनाए गए हैं, जिसने सब कुछ बनाया गया है. याद रखें, सारी सृष्टि एक विचार से शुरू होती है. आप एक निर्माता है क्योंकि आप ईश्वर की छवि में बनाए गए हैं. आप भी सृजन करते हैं, आपकी रचनाएं भी एक विचार से शुरू होती है. तब आप जो भी बनाते हैं उसका अनुभव करते हैं. आणि सगळ्यात शेवटी मी एक वाक्य त्यांचं सांगेन, बाबाजींचं. हा, हे हे नक्की ऐका सगळ्यांनी. अं, आप संकल्प शक्ति सहित बनाए गए हैं. आप एक निर्माता बनाए गए हैं. यह तथ्य कि आप सृजन कर सकते हैं आपकी दिव्यता को प्रमाणित करता है, भले ही आप नरक बनाना चुनते हो. मी हे काल जे सांगत होते ना, की तुम्ही आपण जे बनवलं गेलो आहोत तो ईश्वराच्या विचाराने बनवलं गेलोय. आपल्याकडे संकल्प शक्ती म्हणजे इंटेन्शन पॉवर आहे. मी जर ठरवलं की मला हे बनवायचं आहे तर आपण बनवू शकतो, आपल्याकडे इतकी शक्ती दिलेली. तर त्यांनी सांगितले की आप एक निर्माता, प्रत्येक जण एक निर्माता, काहीतरी क्रिएट करतो, काहीतरी. काही नाही तर नाही, माणूस शरीराने आत्ता नसेल, त्याला हालचाल करता येत नसेल, हात हलत नसेल, पाय हलत नसेल, झोपून आहे समजा बेडवर, तरी सुद्धा तो माणूस क्रिएट करतो, निर्माण करतो. काय निर्माण करतो? विचार. झोपल्या झोपल्या पण तो माणूस, त्याची अवस्था अगदी वाईट असेल, त्याचं शरीर जर्जर झालंय, आता कधी पण ते शरीर सुटू शकतं त्याच्याकडून, पण त्या अवस्थेतही तो माणूस निर्माता आहे. का? कारण त्याच्या मनामधून जे विचार प्रकट होत आहेत, ते विचार कुठेतरी जात आहेत आणि त्या विचारांनी तो काहीतरी तयार करतोय. झोपल्या झोपल्या तो विचार करत असेल की मी आत्ता कुठेतरी आईस्क्रीम खायला गेलोय, मी आत्ता कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला गेलोय, म्हणजे तो झोपून सुद्धा एक काहीतरी क्रिएशन करतोय, एका जगाची निर्मिती करतोय.
की ज्या जगामध्ये माझं शरीर चालतंय आणि मी आईस्क्रीम खातोय आणि मी कुठेतरी जाऊन हॉटेलमध्ये जेवण करतोय. ही झाली निर्मिती. बाबाजींनी हे सांगितलं की यह तथ्य कि आप सृजन करते हैं, हे सत्य आहे की तुम्ही सृजन करता, आपकी दिव्यता को प्रमाणित करता है. हीच तुमची दिव्यता आहे की तुम्ही एका विचाराने नुसते डोळे झाकल्या झाकल्या तुम्ही जे संकल्प करता ना, मला आत्ता नुसतं इमॅजिन करता एखादी रेसिपी बनवली, ही तुमची दिव्यता आहे. त्याच्यात लहान मोठं काही नाही. रेसिपी बनवणं म्हणजे काय फार मोठं झालं का असं नाहीये. हीच आपली दिव्यता आहे की आपण नुसत्या विचारांनी सृष्टी निर्माण करू शकतो. आणि भलेही आप नरक बनाना चुनते हो, जरी आपण नरक म्हणजे एखादा वाईट जरी आपण विचार आला मनामध्ये, तर ते ऍक्च्युली त्याच्या मागे ते सांगितलं की स्वतःला दोष देऊ नका. जी कुठली निर्मिती आपण करतोय ती आपल्याला दिव्य बनवते. कारण आपल्यासारखी विचारांची शक्ती ही कुठल्याही दुसऱ्या चेतनेमध्ये नाही, जी मनुष्याकडे, माणसाकडे आहे. आणि म्हणून आपण दिव्य आहोत. असं बाबाजींचं हे ऍक्च्युली मी थोडंसं वाचून दाखवलंय. हे खूप हळुवारपणे, शांतपणे, व्यवस्थित एक एक वाक्य वाचून ह्याची प्रॅक्टिस करायची. आणि हे दिव्य ज्ञान आहे. मधून मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, जर कुणाच्या मनात असा विचार असेल ना की मी काही करू शकत नाही, मी पैसा कमवू शकत नाही, मी आत्ता घरी आहे, माझ्याकडं काहीच दुसरे रिसोर्स नाहीयेत, साधनं नाहीयेत, किंवा कुणी स्वतःला अपयशी समजत असेल, तर हे पुस्तक वाचा. महाअवतार बाबाजींनी 10 वर्ष या माणसाकडून, हे जे रॉजर लॉन्टियर म्हणून आहेत, ह्या व्यक्तीला त्यांनी 10 वर्ष हे बुक चॅनल केलं, संचार करायचे ते. आणि 10 वर्ष हा माणूस अमेरिकेतल्या काँग्रेसमध्ये पॉलिटिशियन होता. काँग्रेस सोडली आणि त्यानंतर लॉचं करून ते सोडून स्वित्झर्लंडला जाऊन त्यांनी ट्रान्सेंडल मेडिटेशन एक पार्ट असतो तो शिकला. आणि त्यानंतर ते पूर्ण अध्यात्मात गेले. तिथून महावतर बाबाजींशी ते जोडले गेले. आणि मग महावतर बाबाजींनी त्यांना पर्वतांमध्ये जाण्यासाठी सांगितलं. आणि मग तिथं गेल्यानंतर 10 वर्षाची म्हणजे तेवढी साधना झाल्यानंतर बाबाजी त्यांना हे पुस्तक लिहून काढलं त्यांनी, रॉजरनी. आणि त्यानंतर जे आपले काही मास्टर आहेत आपल्या संस्थेचे, त्यांनी हे पुस्तक पुन्हा प्रकाशित केलं. वेगवेगळ्या भाषांमध्ये होतंय हे आता. आता हिंदी आणि इंग्लिश आणि आता मला वाटतं नेपाळीमध्ये आलंय. अजून होतंय, तमिळ, तेलुगू, मराठीत पण होतंय. आणि त्यानंतर त्याच्यावर त्यांनी वर्कशॉप आता लोकांपर्यंत घ्यायला सुरू केलेत. कारण बाबाजींनी सांगितलं या पुस्तकाचं वर्कशॉप घ्यायची वेळ आलेली. ती वेळ आत्ता आहे. म्हणून हे युनिफाईड आत्ता तुम्ही बघा, बऱ्याच आपलं चॅनल आहे किंवा अजून बऱ्याच ठिकाणी ह्याची वर्कशॉप सुरू झाली आहेत ऑलरेडी. कारण बाबाजींनी ह्याच्यात पूर्ण हृदयावर केंद्रित होण्यासाठी सांगितलंय. आणि म्हणून मी गेले काही दिवस तुम्हाला म्हणते की हृदयावर ध्यान करा, हृदयावर ध्यान करा. कारण हे पुस्तक बरोबर ह्याच वेळेस का यावं बाहेर, ह्याच वेळेस हे वर्कशॉप का सुरू व्हावं, ह्या सगळ्याची कारण आहेत. आणि म्हणून मला असं अगदी हृदयातून कळकळीने वाटतं की आपल्या लोकांनी हे थोडंसं वाचून ह्याच्याप्रमाणे थोडं सुरू करावं. कारण बरीचशी बाहेरची नॉर्थ मधली वगैरे लोक ऑलरेडी त्याच्यावर काम करायला लागली. आणि मराठीत पण हे पुस्तक लवकरच येईल. आणि त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला जमलं तर तुम्ही युनिफाईडची जी वर्कशॉप आहे ती ऐका. आपली ऑरावर काम करायला लागा. बाबाजींनी याच्यात पूर्ण ऑराबद्दल सांगितलंय. सोबत एक त्यांनी गोष्ट सांगितली की आपला जे आहे ना हायर सेल्फ, म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड, त्याला हायर सेल्फ म्हणतात, उच्च आत्मा, त्याच्याशी कसं जोडायचं. आणि तोच आपला गुरु आहे. कुठल्याही बाहेरच्या संस्थेवर मी तुमची चक्र बॅलन्स करून देतो, मी तुमचं हे करून देतो, मी ते करून देतो, हे सगळं सोडा आता. आणि यापेक्षा सगळ्यात सुंदर आणि सोपा मार्ग जो बाबाजींनी सांगितले की प्रत्येकाने आपापल्या हायर सेल्फशी जोडले जा. हायर सेल्फशी कसं जोडायचं? हृदयावर ध्यान लावायचं आणि त्याला म्हणायचं की हे हायर सेल्फ, हे उच्च आत्मा, मला तुझं नाव सांग. हळूहळू तुम्हाला नाव कळेल. नाव जरी नाही कळलं तरी सुद्धा तो तुमच्याशी जोडलेला आहे. आपण हृदयावर जितकं ध्यान करू तितके तुम्हाला त्याचे मेसेजेस कळायला लागतील. आपल्या ग्रुपमध्ये ऑलरेडी किती जणांना तरी हायर सेल्फचं नाव सुद्धा कळलं. आणि ते त्याच्या आता मी त्यांना तेच सांगते की तुम्ही हेल्प मागा. कुठलेही असू दे, काही असू दे, कुणाचा त्रास होतोय, म्हणायचं मला हायर सेल्फ, मला मार्ग दाखव, मला ह्याच्यातून बाहेर काढ, माझ्या मनामध्ये खूप वाईट विचार येत आहेत, नकारात्मक विचार येत आहेत, मला त्याच्यातून बाहेर काढ, मला काहीतरी मार्ग दाखव. तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल मदत. छोटी का असेल ना पण तो मदत करेल. तर माझे खूप म्हणजे इतके अनुभव आहेत की मी आता टेन्शन फ्री आयुष्य जगते. कारण मी फक्त हायर सेल्फला सांगते, मला कुठं जायची इच्छा नाही, मी फक्त सांगते मला इथं जायचं नाहीये, तू काहीतरी कर. बरोबर ते काम माझं ते म्हणजे तिथं जाणं टळतं.
किंवा अशा गोष्टी म्हणजे घरी बसल्या पण मदत मिळणं हे सगळं इतकं इझिली व्हायला लागलंय. आणि हा फक्त माझाच अनुभव नाहीये, त्या वर्कशॉप मधल्या सगळ्यांचा आहे. तर आपलं सबकॉन्शियस माइंड खूप चांगल्या पद्धतीने काम करतंय. आणि मी जसं म्हणलं, मी कुणी स्पेशल नाहीये. मला आत्ताच चैताली चैताली मला माहितीये तुला मी सांगू का नाही माहित नाही, पण मी तरी सुद्धा सांगते की हा तिचा मेसेज मला आता आला, की ती म्हणते की अगदी छोट्या छोट्या गोष्टी काही अशा घडतायत की आत्ता मनात आणलं आणि पुढच्या क्षणाला ती गोष्ट मिळतीये, अशा पद्धतीने काही अशा गोष्टी होतात. अं, तर म्हणजे तिला ज्या गोष्टी नको आहेत, काही लोकांचा तिला नको असतील ऑफिसमध्ये, तर ते सुद्धा पटकन घडलं घडलं असं म्हणजे होत आहे. तर तिचा आत्ता जस्ट हे योगायोग नाहीये, हे सुरू करायच्या आधीच तिचा मेसेज आला आणि मी तो आपलं ध्यान सुरू करत करतच तिचा मेसेज वाचला. त्यामुळे ती जोडली गेली तिच्या हायर सेल्फशी, तिला नाव सुद्धा कळलंय. आणि म्हणून माझी इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या हायर सेल्फ बरोबर, म्हणजेच काय, हायर सेल्फ म्हणजे काय, उच्च आत्मा. साधं बसून म्हणायचं ध्यानाला, हृदयावर ध्यान करा दिवसभरात कधी पण आणि फक्त म्हणा, हे माझा उच्च आत्मा मला तुझं नाव सांग. साधं मराठी सरळ साध्या भाषेत, काही त्याला वेगळं अलंकारिक भाषा वापरायची गरज नाहीये, त्याला सगळ्या भाषा कळतात. तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार त्याला कळतो. माझ्या मनात आता येतंय अरे काहीतरीच आहे, काहीतरीच सांगते ही, किंवा काहीतरी असं कुठं होतं का, हे सुद्धा त्याला कळतंय. मजा गेली, पण कुठलाही गोष्ट कुठलाही विचार त्याला कळतोय. त्यामुळे मनात येणारा विचार, भावना सगळ्या त्या रेकॉर्ड होतात, त्याला समजतात तुमच्या मनात काय चालू आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतंय की मला एकदा बघायचं माझ्या हायर सेल्फचं, तर ध्यान करा, आपल्या हृदयावर जा, पूर्ण आत खोल खोलवर जा आणि मग म्हणा, हे उच्च आत्मा मला तुझं नाव सांग. नाव कळलं ठीक आहे, नाही कळलं तुम्ही त्याला हेल्प मागायला सुरू करा. मला तुझ्याशी जोड, मला तुझ्याशी एकरूप व्हायचंय, एक एक व्हायचंय असं नुसतं म्हणायचं आणि सुरू करायचं त्याच्याबरोबर ध्यान करायला रोजच्या रोज. रोजच्या रोज ध्यानामध्ये त्याला बोलवायचं आणि मग आपली साधना बघा कशी पुढे जाते आणि आपल्याला कसे त्याचे अनुभव यायला लागतील. तर आपण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपण सगळेजण आहे त्या आपल्या अवस्थेमध्ये, आपण जिथं बसलोय तिथं अगदी शांत होऊन, स्थिर होऊन, आपल्या शरीराला शांत करून, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, बाकी सगळं शरीर अगदी सैल सोडायचे. आणि अगदी सरेंडर अवस्थेमध्ये, म्हणजेच शरण जाऊन आपल्या परमात्म्याला, आपल्या उच्च आत्म्याला एकाग्र व्हायचा प्रयत्न करू. आपण सगळेजण दिव्य आत्मे आहोत, ही सगळ्यात महत्वाची भावना आणि विश्वास आधी मनात ठेवू. आज दिवसभरामध्ये माझ्याकडून कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मी आधी त्या सर्व आत्म्यांची, दिव्य चेतनांची माफी मागते. मी त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. महाअवतार बाबाजींनी पुस्तकामध्ये एक वाक्य खूप सुंदर सांगितलंय. क्षमा करणं हे मुळी क्षमा करणं नाहीये, तर प्रेम पाठवणं हेच महत्वाचं आहे. ज्या आत्म्याला तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडून त्रास झालाय, दुःख झालंय, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि त्यांना प्रेम पाठवा. खूप मोठी ऊर्जा आहे जी तुम्ही देतायत. आणि पूर्ण सृष्टीला आता आपण आजच्या ध्यानामध्ये प्रेम आणि प्रकाश पाठवणार आहेत. आणि त्यासाठी आपण सगळे तयार होऊ. एक सुंदरसा मोठा श्वास घेऊन आपण सगळेजण आपल्या हृदयावर जाऊ. एक श्वास घ्या नाकातून मोठा आणि तोंडावाटे तो श्वास बाहेर काढताना आपल्या हृदयावर लक्ष न्या. हा एक मोठा श्वास सावकाश तोंडावाटे, सगळी हवा बाहेर, लक्ष आपलं हृदयावर केंद्रित करायचं. श्वास सोडताना
ज्यांना आपला हृदय जाणवत नाहीये त्यांनी आपले दोन्ही हात छातीवर ठेवा. जिथं आपल्या हातांचा स्पर्श होतोय त्याच भागावर लक्ष न्यायचंय. आपले दोन्ही हात छातीवर. हळूहळू सगळं लक्ष केंद्रित करू आपण आपल्या हृदय चक्रावर. छातीच्या मध्यभागी लक्ष न्यायचं. आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे आपलं हृदय. हळूहळू श्वास घ्यायला लागा आणि लक्ष सगळं हृदयावर केंद्रित. मी आजच्या आपल्या या सत्रासाठी आमंत्रित करते महाअवतार बाबाजींना, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींना, सर्व असेंडेड मास्टर जे ब्रह्मांडामध्ये पृथ्वीला मदत करतायत, आपल्या सगळ्यांना मदत करतायत. सूक्ष्म शरीराने आपल्या सोबत आहेत. सर्व एंजल्स, देवदूत, ब्रह्मांडीय शक्ती, दिव्य शक्ती ज्या प्रकाशाच्या दिशेने आपल्या सर्वांचे गुरु, पूर्वज, पंचतत्वांना मी आमंत्रित करते. देवादिदेव महादेवांना मी आमंत्रण देते. श्री दत्तात्रयांना आज आपण आमंत्रित करू. आपल्या हृदयावरच लक्ष. एक एक श्वास बघा आपल्या छातीवर येणारा. जाणवते का आपली छाती, आपलं हृदय धडधड. पुन्हा आत जा, आत, इतकं आत की आपल्या हृदयाची धडधड आपल्याला ऐकू आली पाहिजे. इतकं एकाग्र व्हायचंय. पूर्ण लक्ष आपलं छातीवर. छातीचा सगळा भाग जाणवला पाहिजे. सूक्ष्म तळावर जाऊन श्वास बघा. असे छातीतून बाहेर आणि पुन्हा आत बाहेर करताय. श्वास कुठून येतायत, श्वासांचा उगम पकडा त्या बिंदूला. इथून तो श्वास बाहेर येतोय. जा आतमध्ये, पूर्ण आतमध्ये. आजचं सत्र माझ्या सर्वोच्च हिताचं होतंय. माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी माझा आभा मंडळ बंद करते. हा संकल्प म्हणायचा आहे पुन्हा एकदा. माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सर्वांसाठी मी माझा आभा मंडळ पूर्णपणे बंद करते, लॉक करते. स्थिर व्हा छातीवर. काही क्षण आपण आपल्या हृदयाची ऊर्जा जाणू, अनुभव करू. या स्थितीमध्ये काही क्षण
आता हृदयावर शांत आणि स्थिर झाली. हे उच्च आत्मा, माझा हायर सेल्फ, माझा उच्च स्व मला तुमचे नाव सांगा. प्रत्येक उच्च आत्म्याला एक नाव आहे. माझ्या उच्च आत्म्याला मी विनंती करते की मला कृपया तुमचे नाव सांगा. पुढचे काही क्षण आपण हृदयावरच बसू. फक्त बघायचंय की आपल्या डोळ्यासमोर कुठला फोटो येतोय का, काही दृश्य दिसतंय का, किंवा आपल्याला काही नाव ऐकू येतंय का. कुठल्याही मार्गाने आपल्याला काही आठवतंय का जुनं. पुन्हा एकदा प्रश्न टाका. हे उच्च आत्मा, मला कृपया आपले नाव सांगा. थोडा वेळ आपण या अवस्थेत बसू आणि प्रयत्न करू. आपल्याला काही सुचवले जात आहे का, काही दिसतंय का, आपल्याला काही आठवतंय का. थोडं लक्ष द्या, जागरूक राहा. अचानक आपल्या मनामध्ये काही विचार येतोय का, एखादा शब्द आठवतोय का, कुठलं गाणं आठवतंय का, जे अचानक आत्ता ह्या क्षणाला आपल्या मनामध्ये येत आहे. विचार कोणताही असू शकतो, तो लक्षात ठेवा आणि फक्त श्वासांवर लक्ष देणं सुरू ठेवा. आपल्या हृदयावर लक्ष केंद्रित. मी आत्ता ह्या क्षणाला माझ्या शाश्वत स्वरूपाशी एकरूप होत आहे, एकाकार होत आहे, एकीकृत होत आहे.
माझा उच्च आत्मा जो या ब्रह्मांडामध्ये आहे, जो शाश्वत आहे, निरंतर आहे, जो वेळेच्या पलीकडे आहे, टाइमलेस ट्रू सेल्फ, माझं खरं रूप, शाश्वत रूप, त्याच्याशी मी आत्ता एकीकृत होतीये, एकरूप होतीये. युनिफाय होतीये. आपल्या हृदयावरच राहून परमात्म्याचे आभार व्यक्त करत, स्वतःचे आभार, आपल्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करत आपण सगळेजण या सत्रातून बाहेर येऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर, एक मोठा श्वास घेत 5, 4, 3,
2, 1, 0. सावकाश डोळे उघडू आणि आभार व्यक्त करू पुन्हा एकदा.